संध्याकाळी 6 वाजता पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले। त्यांनी आंदोलकांना पांगवलेलं आहे आणि सध्या बदलापूर स्थानकावर आपण पाहतोय रेल्वे रुळावर चपलांचा खच आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर संपूर्ण बदलापूर रेल्वे स्थानकाला पोलीस छावणीचं स्वरूप सध्या प्राप्त झालंय। तर बदलापूर स्थानकामध्ये जे आंदोलक होते त्यांना पोलिसांनी लाठीचार्ज करत पांगवलेलं आहे आणि सध्याची परिस्थिती देखील आपण पाहतोय। संपूर्ण परिसरामध्ये बदलापूर स्टेशन परिसर रिकामा झालेला आहे। या ठिकाणी फक्त पोलीसच सध्या आपल्याला पाहायला मिळतात। दरम्यान आंदोलकांनी लाठीचार्ज नंतर पोलिसांवर दगडफेक देखील केलेली आहे। त्याचबरोबर रेल्वे स्टेशन बाहेर देखील दगडफेकीचा प्रकार समोर आला। या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या देखील आंदोलकांनी पलटी केलेल्या होत्या। त्यामध्ये गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मात्र सध्याची परिस्थिती ही तणावपूर्ण असल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय। या संपूर्ण परिसरामध्ये शांतता सध्या पाहायला मिळते आहे। गेल्या 12 तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये आंदोलन सुरू होतं। कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली होती। सातत्यानं वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील त्याचबरोबर गिरीश महाजन यांनी देखील आंदोलकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला। मात्र बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी द्या या एकाच मागणीवर हे आंदोलक अडून बसलेले होते। मात्र भारतीय कायद्यानुसार भारतीय संविधानानुसार आणि भारतामध्ये लोकशाहीचं राज्य असल्या कारणामुळे अशा प्रकारे कुठल्याही आरोपीला सजा किंवा शिक्षा दिली जाऊ शकत नाही। संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातूनच आरोपीला शिक्षा होऊ शकते असं सांगण्याचा प्रयत्न सातत्यानं पोलीस अधिकारी त्याचबरोबर गिरीश महाजन यांनी देखील केला। मात्र आंदोलक कुठल्याही प्रकारे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। अखेर शेवटी 6 वाजता पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले। त्यांनी या आंदोलकांना लाठीचार्ज करत रेल्वे रुळावरून बाजूला केलेला आहे। दरम्यान आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक देखील केली। रेल्वे स्टेशनच्या बाहेर देखील दगडफेक करण्यात आली। या ठिकाणी पोलिसांच्या ज्या 2 गाड्या उभ्या होत्या त्या गाड्या पलटी करण्यात आलेल्या आहेत। आंदोलकांकडून त्या गाड्यांवर पेवर ब्लॉक फेकण्यात आलेले आहेत। त्यामध्ये गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मात्र सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये अतिशय शांतता तणावपूर्ण शांतता आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी पोलीस छावणीचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय। दरम्यान रेल्वे रुळावर मात्र चपलांचा खच सध्या दिसून येतोय। गेल्या 12 तासांपासून या ठिकाणी आंदोलन सुरू होतं। एकही गाडी एकही लोकल किंवा एकही एक्सप्रेस या ठिकाणावरून गेलेली नाहीये। मात्र आता बदलापूर रेल्वे स्थानकावर पहिली लोकल आज दिवसभरातली कधी येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान मुंबईमध्ये जे गेलेले चाकरमानी आहेत ते आता घरी परतण्यासाठी निघालेले असतानाच बदलापूर रेल्वे स्थानकावर पुन्हा एकदा रात्रीच्या सुमारास मोठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतो आहोत कशा प्रकारे पोलिसांनी हा संपूर्ण परिसर रिकामा केला। आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याची वेळ अखेर पोलिसांवर आली आणि त्यानंतरच हा जमाव या ठिकाणावरून पांगला। मात्र आंदोलकांमध्ये आपण पाहतोय की अनेक महिला देखील मुली देखील होत्या। त्यांना कुठलीही इजा पोहोचू नये याची काळजी याची खबरदारी पोलिसांनी घेतलेली आहे। मात्र आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अशा प्रकारे लाठीमार करावा लागलाय। तर बदलापूर स्थानकामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे। बदलापूरच्या एका नामांकित शाळेमध्ये 3.5 वर्षाच्या 2 मुलींवर एका नराधमानं लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर बदलापूरकर संतप्त बनले। त्यांनी रस्ते मार्गावर असेल त्याचबरोबर बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलक एकत्र आले आणि त्यांनी सकाळपासून तब्बल 10 तास हे आंदोलन केलं आणि अखेर संध्याकाळी 6 वाजता पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढण्यासाठी लाठीमार करावा लागला आहे आणि त्यानंतरच पोलिसांनी या आंदोलकांना या ठिकाणावरून पांगवलाय। दरम्यान